नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत नारायण राणे यंदा मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत। त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची चर्चा आहे। काय आहेत रत्नागिरीचे आकडे आणि चित्र, पाहूया हा रिपोर्ट। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत भाजप यंदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उतरवणार असल्याचं बोललं जाते। तसं घडल्यास राणेंच्या आयुष्यातली ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल। या निमित्तानं सावंतवाडी ते चिपळूण अशा पसरलेल्या या मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे घमासान रंगणार आहे। कारण ठाकरेंकडून विनायक राऊतांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। एक मात्र नक्कीच आहे की नारायण राणेंना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिंमत जी पाहिजे ती हिंमतच नाही आहे। त्यांना माहिती आहे 1001% पराभव होणार आहे। आणि दुर्दैव असं आहे मोदी साहेबांचं की ज्यांना यांनी केंद्रीय मंत्री केलं ते केंद्रीय मंत्री असून सुद्धा नारायण राणे लोकसभेची निवडणूक लढवायला कच खात आहेत। यातच मोदी साहेबांचं ते अपयश आहे। नारायण राणेंचं तर आहेत पण मोदी साहेबांचं अपयश आहे। मला मांजरा कुत्र्यांना मी घाबरत नाही, हे देश सांग त्याला। कुत्री मांजरांना मी नाही घाबरत। आणि निवडणुकीत अशा ह्याच्या कारणासाठी नाही म्हणालो। आता सगळं झालं ना, आयुष्यात मिळालं ना, त्याच्यासारखं काय आहे पुढे पण डोमखळत राहायचं। या जिल्ह्यामध्ये मी आणि राणेसाहेब राहतो, विनायक राऊत तर मुंबईला राहतात। त्यांना निवडून आणण्यामध्ये मोठी भूमिका माझी सुद्धा राहिलेली आहे। तो नारायण राणे साहेबांशी संघर्ष कधीही नव्हता। ते आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दिवस रात्र एक करू आणि त्यांना दाखवून देऊ की सिंधुदुर्गची आणि कोकणी माणसाची ताकद काय असते। मुंबईला राहून सिंधुदुर्ग चालवण्याची भाषा कोणी करू नये। युती धर्मामध्ये एकत्र असले तरी केसरकर सावंत आणि राणेंमधला वाद सर्वश्रुत आहे। पण आज एकाच गाडीमधून दोघांनी प्रवास केला आणि केसरकरांनी राणेंसाठी काम करण्याचं विधानही केलं। रत्नागिरीसाठी भाजपकडून नारायण राणेंचं नाव सर्वात आघाडीवर आहे। त्यानंतर निलेश राणेंचं। भाजपचे रवींद्र चव्हाण सुद्धा इच्छुक आहेत। शिंदे गटातून उदय सामंतांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा आग्रही आहेत। तर ठाकरे गटाकडून विनायक राऊतांची उमेदवारी जवळपास पक्की आहे। केंद्रीय मंत्री, भाजपचं बळ आणि राणेंचा होल्ड या तीन गोष्टी राणेंसाठी जमेच्या आहेत। मात्र राणे निवडणुकीमध्ये उतरतात तेव्हा राणे विरुद्ध सर्व पक्ष असंही चित्र गेल्या काही काळामध्ये राहिलं आहे। इथे विनायक राऊतांकडे शिवसेनेचा कोकणातील दबदबा जमेचा मुद्दा आहे। मात्र भाजपच्या साथीला शिंदेंच्या शिवसेनेची ताकद यंदा विरोधात असेल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे 6 मतदारसंघ आहेत। राजापूर आणि कुडाळ मतदारसंघात ठाकरेंचे आमदार आहेत। रत्नागिरी आणि सावंतवाडीमध्ये शिंदेंचे आमदार आणि कणकवलीमध्ये भाजपचा तर चिपळूणमध्ये अजित पवार गटाचे आमदार आहेत। गेल्यावेळी शिवसेनेचे विनायक राऊत विरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणेंमध्ये लढत झाली। राऊतांना 4,58,022 तर निलेश राणेंना 2,79,700 मतं पडली। राऊतांनी 1,78,322 मतांनी राणेंचा पराभव केला होता। यावेळी मात्र समीकरणं बदलली आहेत। महाराष्ट्र स्वाभिमानऐवजी राणे कुटुंबीय भाजपमध्ये गेले। शिवसेनेचे 2 गट झालेत तर राष्ट्रवादी सुद्धा 2 गटांमध्ये विभागली आहे। 2019ला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतल्या विधानसभेत कुणाला किती मतं मिळाली होती ते पाहूया। चिपळूणमध्ये शिवसेनेच्या विनायक राऊतांना 87,630 तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणेंना 30,397 मतं होती। रत्नागिरीमध्ये राऊतांना 1,12,59 तर राणेंना 41,700 मतं होती। राजापूरमध्ये राऊतांना 71,899 तर राणेंना 38,144 मतं होती। कणकवलीमध्ये राऊतांना 57,093 तर राणेंना 67,824 मतं होती। कुडाळमध्ये राऊतांना 63,909 तर राणेंना 55,716 मतं होती। सावंतवाडीमध्ये राऊतांना 74,223 तर राणेंना 44,845 मतं पडली होती। शिवसेनेचे राऊत चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी या 5 ठिकाणी आघाडीवर होते तर निलेश राणेंना कणकवलीमध्ये लीड होतं। निलेश राणेंना उमेदवारी दिल्यास महायुतीमधले इच्छुक नाराज होण्याची चर्चा आहे। तीच नाराजी कमी करण्यासाठी
भाजपनं नारायण राणेंचे नाव पुढे केल्याचं बोललं जाते. शिवाय लोकसभेसाठीच नारायण राणेंना पुन्हा राज्यसभेला पाठवलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे. मनोज लेलेसह महेश सावंत, TV9 मराठी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.